रुपये ती बी फक्त 2 वाजेपर्यंत. आता त्यांनी आम्हाला 8 वाजेपर्यंत सकाळी आता 9 वाजले तरी कुठल्या गावचे तुम्ही? आम्ही निमगाव. किती वाजले एका वडापावावर आहे आम्ही आणि हाजरी किती हे पहा, इथं एक महिला रडत आहे. सकाळपासून ह्यांना या ठिकाणी राष्ट्रवादीच्या इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचा प्रचार करण्यासाठी घेऊन आलेले आहेत. बऱ्याचशा गाड्या घेऊन आलेल्या आहेत. इथं एक आजी आहे, आजी रडत आहे. ते सकाळपासून जेवलेले नाही. नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी. इंदापूर तालुक्यात इंदापूर शहरामध्ये महायुतीच्या उमेदवार सुमित्रा पवार यांचा प्रचार करण्यासाठी चक्क महिलांना हजेरी देऊन बोलावण्यात आले, परंतु प्रत्यक्षात हजेरी मात्र दिली नाही. महिला लागल्या रडू. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेली निवडणूक म्हणजे बारामती लोकसभा. ननंद भावजे यांच्यातील निवडणूक दिवसेंदिवस चुरशीची होत असून बारामती लोकसभा मतदारसंघात सध्याला सुप्रियाताई की सुनेत्रा वहिनी अशीच चर्चा रंगू लागली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी चक्क महिलांना हजेरी देऊन बोलाविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सकाळी 7 ते 12 700 रुपये हजेरी ठरवून या महिलांना फसवून या ठिकाणी प्रचार करण्यासाठी भाग पाडले आहे. दिवसभर प्रचार केल्यानंतर या महिलांच्या हातावर तुरी देऊन फसवणूक केल्याचे देखील समोर आले आहे. तर दुसरीकडे या महिला आपण पैसे नाही घेऊन घरी गेलो, पती आम्हाला घरात घेतील का या चिंतेने व्याकुळ होऊन रडताना दिसत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून इंदापूर शहरामध्ये पैशाची उधळण, पैशाचा व्यापार चालू आहे. बारामतीवरून इंदापूरला येणाऱ्या शेटजीच्या गाडीमध्ये रोज लाखो रुपयांची रोकड इंदापूर शहरात येत असल्याची चर्चा जनतेत आहे. या महिलांची झालेली फसवणूक व त्यांच्यावर झालेला अन्याय हेच सिद्ध करतो की सुप्रिया सुळे यांचे पारडे जड असून सुनेत्रा पवार यांचा पराजय निश्चित मानला जातोय. तर लाखो रुपयांची उधळण करणाऱ्या शेटजींच्या गाडीची चौकशी होणार का? या महिलांना न्याय मिळणार का? पैशाच्या जीवावर मत विकत घेऊ पाहणाऱ्या शेटजी दिवाणजींवर गुन्हे दाखल होणार का? अशीच चर्चा आता जनतेत ही चर्चा रंगू लागली आहे. दुसरीकडे मात्र सर्वसामान्य जनता सुप्रियाताई सुळे यांच्या पाठीमागे ठामपणे उभी असून आता ही निवडणूक जनतेनेच हातात घेतल्याचे बोलले जात आहे. आम्हाला गाड्या सांगून इथं 40 बाया दिवसभर झाले उपाशी. बारकी लहान लहान लेकरं घेऊन प्रचाराला आले. ती सकाळी 8 वाजता आलेलो आहे आम्ही. काय प्रकार आहे? काय झालंय नेमकं? काय झालंय? गाड्या भाड्याने 12 केल्यात. गाड्या 12 भाड्याने केल्यात आणि आता 40 बाया सकाळ 8 वाजल्यापासून सुद्धा खाल्लं नाही. पाण्याचं सुद्धा नियोजन नव्हतं यांचं. आणि आता पैसे मागितले. तुम्हाला कोणी आणलं होतं? आम्हाला आणलंय. ती काय तुझं नाव रे? काय तुझं नाव आहे? कुठे गेलं रे? माणसाचं नाव काय? तो तिकडे, तो तिकडे. काय तुम्हाला काय किती पैसे ठरलं होतं? काय पैसे ठरले होते? एका जणाला 700 रुपये आणि एका गाडीला 3,500 रुपये. ती बी फक्त 2 वाजेपर्यंत. आता त्यांनी आम्हाला 8 वाजेपर्यंत सकाळी आता 9 वाजले तरी कुठल्या गावचे तुम्ही? आम्ही निमगाव कितकीचे. सगळ्या बाया निमगाव कितकीचे आहेत. सगळ्याच्या काय आहेत? वालचंदनगरच्या आहेत. किती वाजले एका वडापावावर आहे आम्ही आणि हाजरी किती नाव काय? ज्याने बोलावलं होतं त्याचं नाव काय? काय नाव येतं समोर? त्याचं नाव लक्षात येणार. हो ती माणूस आहे तो. कुठला? हो काय प्रकार आहे इथं? महिला तुमच्या नावानं बोंब मारत आहेत. काय प्रकार आहे नेमका? त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना हजेरी 400 रुपये हजेरी देतो, काय 400-500 रुपये हजेरी देतो म्हणून घेऊन आलेला आहे. हा प्रकार काय बरोबर आहे का? कुणाच्या सांगण्यावर तुम्ही हे काम करत आहात? बोला बोला बोला. काय नाही
सकाळपासून असं सोंग चालू आहे. फक्त 10 मिनिटात देतो, 15 मिनिटात देतो. तुमच्यावर ब्लेम करतो तो खरं आहे का? तुमच्यावरती त्यांना आरोप केलेला खरा आहे का? पैसे देतो म्हणलं या महिलांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर नाही दिलं तर ते स्टेजवर जाणार. आपण कोण आहे? ड्रायव्हर आहेत का गाडीचा? दोन मिनिट. सिद्धार्थला माझा बूम घेऊन यायला राहू, माझा बूम घेऊन यायला. हे पहा, इथं एक महिला रडत आहे. सकाळपासून ह्यांना या ठिकाणी राष्ट्रवादीच्या इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचा प्रचार करण्यासाठी घेऊन आलेले आहेत. बऱ्याचशा गाड्या घेऊन आलेल्या आहेत. इथं एक आजी आहे, आजी रडत आहे. ते सकाळपासून जेवलेलं नाही. इथं हजारो महिला आहेत, त्या सकाळपासून जेवलेल्या नाही. त्यांना घेऊन येणारा हा माणूस आहे इंदापूरमध्ये दर्गा मस्जिद चौकामध्ये. आता हो माणूस बोलायला सुद्धा तयार नाही. ह्या माणसाला कुणी इथं आणलंय, या महिलांना कुणी घेऊन यायला लावलं? हा माणूस एकही शब्द बोलत नाही. हा इंदापूरमध्ये इतका संताप येणारजनक असा प्रकार घडत आहे, तरीही हा माणूस गप्प बसलेला आहे. तुम्हाला कुणी आणायला लावलं या महिलांना? बोला, काय तर उत्तर द्या. काय झालंय रे? काय झालंय ड्रायव्हर? काय झालंय? बायांनो काय झालंय? काय झालंय? थांबा थांबा. केव्हापासून आलाय तुम्ही? केव्हापासून आलाय तुम्ही? हा, काय झालंय? पैसे आम्हाला मिळाले नाहीत. बरं, आता करायचं काय? बरं, कुणाचा प्रचार करा आलाय? कुणाचा प्रचार करा आलाय? बरं, ठीक आहे, ठीक आहे. ती लक्षात घ्या. तुमच्या जर होत असेल तर करा, नसेल तर विषय ड्रॉप करा. चालू सभेमध्ये असं असतं वेळेवर. आणि बरोबर यांना फिरायला फुट जातो. फिरा, फुट जाऊ बरोबर फिरला. फुट जाऊ त्यांना घरोघरी फिरलेलं. फुट जाऊ. हो सर, काय लागलं का? हाच आहे ना माणूस? हा, हाच माणूस आहे का? घरोघरी फिरलेला फुट आहे. हो का? हा, आहे का? दाखव बरं, चला. हो का? हो, झाले का 10 मिनिटं? का होत आहे तुमचं? किती गाड्या आणल्यात रे? गाड्या किती? ड्रायव्हर लोकांना सगळ्या गाड्या किती? 35 गाडी. किती? 12 ना? ठीक आहे. बर, ठीक आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.